जय श्रीराम. मुलगा वयात येताना या सिरीजमध्ये आज आपण आपल्या मुलाची उत्तम शारीरिक वाढ कशी करू शकतो याच्याबद्दल बोलणार आहे. आत्ताची मुलं सगळी स्मार्ट आहे, ही स्मार्ट जनरेशन आहे, डिजिटल जनरेशन आहे. वेगवेगळ्या स्क्रीनला एक्सपोज होणारी, वेगवेगळ्या माहिती सतत मिळवणारी, बघणारी अशी जनरेशन आहे. तर आपल्यालाही स्मार्ट पॅरेंट व्हायला पाहिजे. आपल्याला त्याच गोष्टी, भाजी खा मग तुला हे होईल, तू हे खा म्हणजे तुला ते होईल, असं सांगून चालणार नाही. ह्या जनरेशनच्या मुलांना जनरली त्यांचे कोणीतरी आयडॉल असतात, त्यांचे कोणीतरी आवडते प्लेयर असतात, त्यांचे कोणीतरी आवडते ॲक्टर असतात, किंवा कोणीतरी एक अशी फेमस पर्सनॅलिटी असते किंवा आजूबाजूची एखादी व्यक्ती असते की जे त्यांच्याकडे बघून मला ह्याच्यासारखं व्हायचंय असं एक त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असतं, किंवा त्यांनी केलेली सगळी गोष्ट त्यांना फॉलो करायची असते. तर आपल्यासाठी हे उलट सोपं आहे, कारण ह्या बऱ्याचशा मोठ्या सेलिब्रिटीज आता आपल्या डाएटबद्दल, आपल्या झोपेबद्दल, आपल्या स्क्रीन टाईमबद्दल, आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजबद्दल किंवा एकूणच आपली हेल्थ चांगली कशी ठेवता येईल याच्याबद्दल खूप आउटस्पोकन आहेत. बऱ्याच ठिकाणी अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या पेजेसवरती त्यांचा डाएट, त्यांच्या ह्या सगळ्या ज्या रुटीन त्या जे फॉलो करतात त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यांच्या जिममध्ये कोणत्या पद्धतीचे वर्कआउट करतात त्याचे व्हिडिओ पब्लिश केले असतात. कधी कधी ते लंच घेत असतात, त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटोज पोस्ट केलेले असतात. तर आपल्याला स्मार्ट पॅरेंटिंग करायचे. आपल्याला त्याच घिशापिठा गोष्टी आपल्या मुलांना सांगून त्यांना बोर करायचं नाहीये. आपल्याला त्यांना सुद्धा एक छान फिजिकल पर्सनॅलिटी गिफ्ट करायची आहे, ते पण स्मार्ट पद्धतीने. तर आपण काय करू शकतो, तर आपल्या मुलाला माहीत असतं आपल्या बोलण्यातनं, ह्याच्यातून त्याला ही व्यक्ती समजा आवडते, तर तुम्ही त्याचे तुमच्या मुलाला तुमच्याबरोबर घेऊन बसा यूट्यूबवर, किंवा त्याचं जे इन्स्टा हँडल असेल किंवा कुठंही त्याच्यावर त्याचे जे वर्कआउट एक्सरसाइजचे जे व्हिडिओ आहेत किंवा डाएटचे व्हिडिओ आहेत, जिथं त्या मुलाखतीमध्ये त्यांना त्याच्याबद्दल सांगितले, त्यांना स्वतःला कसं ट्रान्सफॉर्म केलं हे दाखवले, तर असे व्हिडिओ तुम्ही सतत तुमच्या मुलाला तुमच्याबरोबर घेऊन बसा, तुम्ही बघा, त्यालाही दाखवा. हे कशासाठी? कारण आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करायचं की एखादी व्यक्ती एखादं चांगलं फिजिक मिळवण्यासाठी, चांगली स्किन मिळवण्यासाठी, चांगले हेअर असण्यासाठी, किंवा एकूणच एक छाप पाडणारी पर्सनॅलिटी, एक ज्याचं इम्प्रेशन पडतं अशी पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला काही मेहनत करावी लागते, तुम्हाला काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, काही गोष्टी तुम्हाला मुद्दामून कराव्या लागतात, काही गोष्टी तुम्हाला मुद्दामून टाळाव्या लागतात. अनेक यूट्यूबवर व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये लोकांनी स्वतःला, खूप जाड माणसं असतात किंवा अनेक डायबिटिक मुलं असतात किंवा अनेक प्रॉब्लेम असतात, किंवा काही अगदी स्क्रीन ॲडिक्शन, मोबाईल ॲडिक्शन किंवा फूड ॲडिक्शन, किंवा सतत लोळत पडले, झोपून राहिले, किंवा अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की जे चुकीच्या पद्धतीनं ते आधी करत असतात आणि त्यांनी स्वतःमध्ये ड्रास्टिक बदल करून ते स्वतःची हेल्थ आणि स्वतःचे फूड किंवा स्वतःच्या ज्या स्क्रीन ॲडिक्शन्स आहेत, फूड ॲडिक्शन्स आहेत, ह्या त्यांनी पूर्णपणे थांबवलेल्या असतात आणि एक हेल्दी ह्युमन बिईंग म्हणून ते स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं असतं. अशा पद्धतीचे सुद्धा अनेक व्हिडिओ सगळीकडे अवेलेबल आहे. तर आपल्या मुलाबरोबर अगदी लहानपणीपासून, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतेय, टीनेजमध्ये सडन तुम्ही असे काल एक आणि आज एक असं करून होणार नाही. या गोष्टी तुम्हाला डे टू डे करायच्या गोष्टी आहेत. तुमच्या मुलाला हे वाईट फूड आहे आणि हे चांगलं फूड आहे हे तुम्ही खूप लहानपणीपासूनच शिकवायला पाहिजे, कारण तेव्हाच तो ते अर्ज कंट्रोल करू शकणार आहे. 10 वेळा त्याला ती जर गोष्ट समोर आली तर 1 वेळा तो खाईल, पण 9 वेळा ही विल रिफ्यूज दॅट, कारण त्याला स्वतःच्या शरीराचं, स्वतः आपण कसे दिसतोय आणि त्या दिसण्याचा किती मोठा परिणाम असतो हे तुम्ही लहानपणीपासून दाखवलेलं असतं, शिकवलेलं असतं. कारण हेल्दी राहणं हे बाय डिफॉल्ट येत नाही, ते तुम्हाला बसून शिकवावं लागतं. तर आपण आज आपल्या मुलाला कशा पद्धतीनं डेव्हलप करायचंय हे 4 गोष्टीमधून बघू. पहिलं तर आहे अन्न, पाणी, त्याच्यानंतर आहे झोप आणि त्याच्यानंतर आहे भरपूर शारीरिक व्यायाम किंवा खेळ. आता अन्न जेव्हा आपण म्हणतो, तर अन्न तर आपलं पालनपोषण करणारी गोष्ट आहे. अन्न उत्तम असेल तरच तुमचं फिजिक, तुमच्या मुलाचं उत्तम राहणं. आता टीनेजमध्ये आपण काय खायचं हे पहिला बघू. तर ह्या मुलांना भरपूर प्रोटीन आणि भरपूर फायबर असलेलं अन्न आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीचा आहार घेता त्या पद्धतीनं प्रोटीन कशातून जास्त मिळतं हे तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहे. माझे एक व्हिडिओ आहे, मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्ही कशा रेग्युलेट करू शकता, कशा इझिली ॲड करू शकता हे मी सांगितलेलं आहे. तर भरपूर प्रोटीन आणि भरपूर फायबर असलेले फूड देण्याचे फायदे काय आहेत? एकतर प्रोटीन रिच फूड खाल्ल्यानं सतत भूक लागत नाही. सतत भूक न लागल्यामुळं बिंज इटिंग होत नाही. आता बिंज इटिंग म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्याला खाणं अजिबात गरजेचं नाही आहे, मग त्याच्यामध्ये काय येतं? सगळ्या प्रकारचे स्नॅक्स आणि सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स.
सगळ्या प्रकारचे स्नॅक्स जे असतात ते जनरली फ्राईड असतात, भरपूर मीठ, भरपूर मसाले असलेले असतात, की ज्याच्यामुळं सडन ग्रॅटिफिकेशन, सडन छान वाटणं, बरं वाटणं ह्या गोष्टी होतात आणि ह्या गोष्टी ॲडिक्टिंग असतात. आपल्याला मग त्या गोष्टी सतत खाव्या वाटतात आणि टीनेजमध्ये ही वर्स्ट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे शुगरी ड्रिंक्स. शुगर पण हेच करते. शुगर तुम्हाला सडन छान वाटतं, आपल्याला एखादा ज्यूस पिला की सडन आपल्याला ग्रॅटिफिकेशन मिळतं, छान वाटतं आणि मग आपल्याला ती गोष्ट सतत करावी वाटते. प्रोटीन आणि फायबर रिच फूड दिल्यामुळं काय होणार आहे, प्रोटीन आणि फायबर रिच फूड दिल्यामुळं तुम्हाला तुमच्या मुलाला उत्तम शारीरिक मसल बिल्टअप, बोन बिल्टअप होणार आहे. स्किन त्याची बऱ्यापैकी स्वच्छ राहणार आहे, कारण ह्या वयामध्ये भरपूर ॲक्ने, भरपूर घाम आणि टॅनिंग होणं, अनइव्हन होणं, स्किन टोन, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर ह्या गोष्टीमुळं प्रोटीन आणि फायबर रिच फूड घेतल्यामुळं अवॉइड होतात. आणि शुगरी आणि फॅटी फूड घेतल्यामुळं काय होणार आहे, तर फॅटी फूडमुळं अर्थातच शरीरातलं फॅट भरपूर वाढतं. हॉर्मोन्स हे फॅटनी ट्रिगर होतात, त्यामुळे भरपूर हॉर्मोन अतिप्रमाणात चेंजेस होतात. मुलगा लवकर वयात येतो, मुलाच्या शरीराची वाढ योग्य पद्धतीनं होत नाही, मुलं जाड होतात, बेढप होतात आणि भरपूर स्किन प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये सुरू होतात. त्यामुळे त्यांच्या दिसण्यावर परिणाम होतो. पांढरे केस असणारी मुलं आम्हाला वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आमच्या क्लिनिकमध्ये दिसत आहेत. हा फूडचाच परिणाम आहे. आणि आत्ता लहान असताना त्या मुलांना त्याची काही जाणीव नसते, पण जेव्हा मुलगा 10-11 वर्षाचा होतो, जेव्हा तो जाड असतो, जेव्हा त्याची स्किन चांगली नसते, जेव्हा त्याची उंची व्यवस्थित वाढलेली नसते, त्याचे केस पांढरे झालेले असतात, तर तुम्हीच विचार करा अशा मुलाच्या कॉन्फिडन्स लेवलवर किती परिणाम होत असेल, काय त्या मुलाची कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप होणार आणि काय तो मुलगा सोशल होणार. त्यामुळे फूड हे फक्त एक शरीर वाढण्याची गोष्ट नाही आहे, शरीर वाढवण्यासाठी किंवा एक जिवंत राहण्यासाठी गोष्ट नाही आहे. ती तुम्हाला कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करू शकते. एका साध्या मुलाला अतिशय देखणा, अतिशय उंच, अतिशय उत्तम बिल्टअप असलेला, अतिशय छान स्वच्छ स्किन, छान हेअर असा असणारा मुलगा किंवा अतिशय जाड, कसलाही कॉन्फिडन्स नसलेला, उंची न वाढलेला, अतिशय खराब स्किन असलेला आणि कसलाही कॉन्फिडन्स नसलेला मुलगा ह्याच्यामध्ये डेव्हलप करू शकते. तर तुमच्या मुलाला भरपूर प्रोटीन आणि भरपूर फायबर असलेलं चांगलं सकस अन्न द्या, ना की त्याला बिंज इटिंगला हे स्नॅक्स आणि बाहेरून आणलेल्या गोष्टी किंवा घरीसुद्धा खूप जास्त तळलेल्या, घरी बनवलेल्या जरी असल्या तरी ते फॅटच आहे. साधं आपले ज्या ट्रॅडिशनल मराठी महाराष्ट्रीयन ज्या आहेत स्नॅक्स, म्हणजे चिवडा आहे, भडंग आहे किंवा चणे फुटाणे, ह्या तुमच्या मुलांना भरपूर द्या. ह्या त्यांच्या शरीराला पूरक आहेत, मारक नाही आहेत. अजून एक गोष्ट विचारली जाते डेअरी प्रोडक्ट्सपेक्षा जास्त चीजबद्दल, की चीज हेल्दी आहे, चीज हेल्दी आहे. तुम्ही चीजचे कंटेंट वाचा, चीजमध्ये फॅट किती आहे वाचा, त्या फॅटचं डायजेशन होण्या इतपत तुमचा मुलगा खेळतोय का हे बघा आणि त्याच्याप्रमाणे चीजचं तुमचं सगळ्या इंटेक रेस्ट्रिक्ट करा. कारण दिसल त्या गोष्टीवर चीज टाकून खाण्याचं एक अतिशय मूर्खपणाचं फॅड आपल्याकडं आलेलं आहे. फक्त आता शिऱ्यावर चीज टाकून, नाही तर खिरीमध्ये चीज टाकून खायचं राहिलंय. जरा वाटेल त्या गोष्टीवर चीज टाकून आया मुलांना देतात आणि मुलंसुद्धा ती एकच चव मुलांना माहिती आहे, चीज, मेयोनीज, केचप आणि जॅम, की या चारही गोष्टी आपल्याला डिस्ट्रॉय करायसाठीच बनवलेल्या आहेत. आणि हे 100% खरं आहे की तुम्ही एखादी वस्तू आणली बाजारातून आणि ती जर तुम्ही डायरेक्ट वापरत असाल तर ती गोष्ट तुमच्या शरीराला मारक आहे. तुम्हाला जर ती शिजवावी लागत नसेल, धुवावी लागत नसेल, काही त्याच्यावर प्रोसेस करावी लागत नसेल खाण्यासाठी, तर ती गोष्ट मारक आहे. एक्सेप्ट फ्रूट्स, की जे नॅचरली आपल्याला अवेलेबल आहेत. तुमच्या मुलांना ह्या गोष्टींच्या ऐवजी भरपूर ड्रायफ्रूट्स द्या, फ्रूट्स द्या, नॉट की फ्रूट ज्युसेस. तर ह्या गोष्टी अन्नाच्या बाबतीत तुम्ही करा आणि तुमच्या मुलाला स्पष्ट सांगा की तुला ह्या पद्धतीचा मुलगा व्हायचा का ह्या पद्धतीचा मुलगा व्हायचा. आणि हे तुम्ही सतत बोललं पाहिजे आणि या पद्धतीचं डाएट तुमच्या घरात सतत फॉलो केलं गेलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलाला एक छान पर्सनॅलिटी देऊ शकता. दुसरी गोष्ट आहे पाणी. पाणी कशासाठी महत्त्वाचं आहे? आपण 70% वॉटर आहे. आपल्या शरीरातलं सगळं जे चयापचय असतं किंवा मिनरल्स जे असतात किंवा कुठलाही अन्नपदार्थ खाण्याचा प्रत्येक सेलपर्यंत ह्याच्या थ्रूच पोचवला जातो आणि शरीर डिटॉक्स करण्याचं काम पाणी करतं. तर डिटॉक्स म्हणजे काय? तुमची स्किन छान राहते. तुमच्या ह्या वयातल्या मुलांना भरपूर घाम येतो, तर घामाचा वास येत नाही, स्किन बऱ्यापैकी स्वच्छ राहते
आणि तुमच्या मुलाला ॲक्ने फ्री, कारण एकदा जर ॲक्ने यायला लागले आणि तुमच्या मुलाचं डाएट जर करेक्ट नसेल, वॉटर इनटेक प्रॉपर नसेल, तर त्याचा बराचसा परिणाम त्या मुलाच्या मानसिकतेवर होतो. तो मुलगा शाय होतो, तो मुलगा बाहेर जात नाही आणि आपल्या लुकबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड त्या मुलाच्या मनात येतो. त्यामुळे वॉटर इनटेकवर सुद्धा तेवढीच तुम्ही लक्ष द्या. तिसरी गोष्ट आहे झोप. आता झोपेबाबतीत आपल्याकडं अजूनही बरीचशी अनास्था आहे, पण ह्या वयातल्या मुलांना योग्य तेवढी एक साधारण 8 ते 10 तास झोप पाहिजे. कशासाठी इतकी झोप पाहिजे, तर ह्या मुलांमध्ये प्रचंड शारीरिक, मानसिक, हॉर्मोनल आणि ब्रेन ह्या चारही गोष्टींवर प्रचंड उलथापालथ होत असते, प्रचंड बदल होत असतात. आणि ते बदल होण्यासाठी जी एनर्जी लागते ती शरीराकडून भरपूर खर्च केली जाते. बरेचसे वेअर अँड टेअर होत असतात. म्हणजे अक्षरशः ते कपूनमधून एखादं बटरफ्लाय बाहेर येतं तेव्हा त्याला जितकी शक्ती लागते तेवढी शक्ती आपल्या मुलाला लागत असते. आणि मग त्याच्यासाठी ती शक्ती वापरल्यावर जो शरीराला थकवा येतो किंवा झोपेमध्ये जे डेव्हलपमेंट व्हायची असते ती जी गरज असते ती ह्या झोपेतूनच पूर्ण होते. जसं एखादं बाळ झोपलं नाही तर ते क्रँकी होतं, चिडचिड करतं, रडायला लागतं, तशीच आपली टीनेज मुलं जर व्यवस्थित झोप झाली नाही तर अखंड दिवसभर चिडचिड करतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, अभ्यास व्यवस्थित होत नाही, कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही. त्यामुळे टीनेज मुलाच्या झोपेकडं अगदी सिरियसली लक्ष द्या. ते त्याच्या फिजिकल डेव्हलपमेंटला आणि अकॅडमिक सुद्धा, जे ते आत्ता त्याचं प्राईम चालू असतं, अकॅडमिक डेव्हलपमेंटला सुद्धा, अकॅडमिक म्हणजे अभ्यासाच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा त्याला ह्याचा खूप उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटची शारीरिक हालचाल. मग तो खेळ असू दे, त्याचा स्पोर्ट्स असू दे किंवा नुसता फ्री प्ले असू दे, तुमचा मुलगा कमीत कमी 1 ते 1.5-2 तास भरपूर खेळला पाहिजे. आता भरपूर खेळणं कशासाठी महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही उत्तम डाएट देत असता तर ते डाएट डायजेस्ट व्हायला पाहिजे, ते ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे आणि ते युटिलाइज व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही कॅल्शियम कुणाला देतो आणि तो कॅल्शियमची गोळी घेऊन ते नुसताच व्यक्ती बसून राहतो, त्या कॅल्शियमचा काही उपयोग होत नाही, कारण ते कॅल्शियम शरीराकडून वापरलं गेलं नाही आहे. ही पहिली गोष्ट आहे पचनासाठी. दुसरी गोष्ट आहे, भरपूर खेळल्यानंच तुमचं जे ग्रोथ हॉर्मोन आहे, जे शरीरामध्ये नॅचरली स्टिम्युलेट होतं, ते ग्रोथ हॉर्मोन भरपूर स्टिम्युलेट होतं, त्यामुळे तुमच्या मुलाची उत्तम ग्रोथ होते. तिसरी गोष्ट, ह्या वयाच्या मुलांमध्ये भरपूर एनर्जी असते आणि ती जर एनर्जी तुम्ही बघा, ह्या वयातली मुलं जे गेम्स वगैरे सुद्धा खेळतात ते खूप असे ज्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी, म्हणजे मारामारी किंवा एकमेकांना मारणं, वॉरचे गेम किंवा रेसिंगचे गेम, की ज्याच्यामध्ये भरपूर एनर्जी वापरली जाते आणि म्हणजे ते स्वतःला त्या जागी इमॅजिन करतात आणि मी ही गोष्ट करतोय असं त्यांना वाटून ती एनर्जी कुठेतरी चॅनलाइज होते. तर तिथं ती एनर्जी चॅनलाइज होण्यापेक्षा ॲक्च्युअल जेव्हा मुलं भरपूर खेळतात, पळतात, तेव्हा ती त्यांची एनर्जी चांगल्या पद्धतीनं वेंट आउट होते, चांगल्या पद्धतीनं बाहेर पडते आणि मग ती मुलं न्यूट्रल होतात. त्यांना उगाचच चिडचिड होणं, उगाचच राग येणं, उगाचच हायपर होणं, ह्या गोष्टी व्हायच्या जवळजवळ बंद होतं. कारण का, ती छान त्यांच्या मित्रांबरोबर बोलतात, खेळतात, पळतात आणि ती एनर्जी सगळी त्यांची त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ड्रेन ऑफ होते. उत्तम शारीरिक वाढ होते, भरपूर घाम येतो, त्याच्यामुळे ॲक्ने किंवा ह्यावेळी जे बॉडी ॲक्ने, फेस ॲक्ने ह्या ज्या गोष्टी होतात त्या होत नाही आणि मुलं उत्तम पद्धतीनं डेव्हलप होतात. हल्ली पूर्वी आपल्या वेळी मुलांना घरात ओढून आणायला लागायचं की चल बाबा आता घरी चल थोडा वेळ, इतकी खेळायची. आणि आताच्या मुलांना बाहेर जावा असं सांगावं लागतं. तर असं करू नका. अगदी तुमचं बाळ चालायला लागलं की त्याला भरपूर खेळायची सवय लावा. आणि उन्हामध्ये खेळण्याचा अजून एक उपयोग आहे की व्हिटॅमिन डी आपल्याला भरपूर मिळतं. सतत हालचाल होत असल्यामुळे ते ॲब्सॉर्ब होतं, छान पद्धतीनं ॲसिम्युलेट होतं आणि ज्याच्यामध्ये बोन हेल्थ जी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीनं म्हणजे बोन्स डेव्हलप होतात आणि आपला मुलगा छान पद्धतीनं डेव्हलप होतो. तर या चारही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा. तुमच्या मुलाला एक उत्तम पर्सनॅलिटी गिफ्ट करा. ती पर्सनॅलिटी त्याला पुढं जाऊन त्याचं कॉलेज लाईफ असू दे, त्याचं पुढचं कोणताही लाईफ असू, त्याच्यामध्ये त्याला एक चांगली पर्सनॅलिटी असलेला मुलगा असेल तर तो स्टँड आउट होतो, त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि तो चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकतो. हे त्याला सतत सांगा, त्याच्या उदाहरणं द्या आणि त्या पद्धतीनं तुमच्या मुलाला या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करा आणि एक छान फिजिक्सची गिफ्ट लाईफ टाईमसाठी त्याला गिफ्ट करा. ठीक आहे. उद्या अजून पुढं भेटत राहू, तो पण काळजी घ्या. बाय.